श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथाचिंतन क्रमांक 720. आपण गेल्या काही कथाचिंतनांमधून अत्री मुनींनी प्रभू रामचंद्रांची केलेली ही स्तुती अभ्यासली. त्यामध्ये सर्वप्रथम पहिले 4 श्लोक अत्री मुनींनी प्रभू रामचंद्रांच्या या सुंदर रूपाचं, या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचं वर्णन आपल्या समोर ठेवलं. त्यानंतर पुढील 4 श्लोकांमध्ये आपल्याला ते प्रभू रामचंद्रांचं असलेलं हे अद्भुत कार्य, या विश्वामध्ये असलेलं त्यांचं प्रभुत्व, प्रत्यक्ष ब्रह्मा महेश देखील त्यांच्या चरणांची कशा पद्धतीने नित्यसेवा करतात, अशा रीतीने प्रभू रामचंद्रांचं महात्म्य आपल्याला सांगितलं. प्रभू रामचंद्रांच्या भक्तीची फलश्रुती देखील आपण लक्ष्मीपती या शब्दाच्या आधाराने बघितली. आणि आज आपण यातील पुढील श्लोक त्याचं पूर्ण गायन करायचा प्रयत्न करूत आणि तत्पश्चात जेवढा त्याचा विस्तार आजच्या कथानकामध्ये होईल तेवढा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तमेक अद्भुतं प्रभुं निरीहमीश्वरं विभुं जगद्गुरुं च शाश्वतं तुरीयमेव केवलं भजामि भाववल्लभं कुयोगिनां सुदुर्लभं स्वभक्त कल्पपादपं समं सुसेव्य मन्वहम् अनूप रूपभूपतिं नतोऽहमूर्विजापतिं प्रसीद मे नमामि ते पदाब्ज भक्ति देहि मे पठन्ति ये स्तवं निदं नरादरेण ते पदं व्रजन्ति नात्र संशयं त्वदीय भक्ति संयुता नमामि भक्तवत्सलं कृपालुशील कोमलम्. बिनती करि मुनि नाई सिरु कह कर जोरी बहोरी चरण सरोरुह नाथ जनी कबहु तजय मती मोरी. सज्जन हो, आपण अत्री मुनींच्या या उर्वरित श्लोकांचं आज गायन केलं आणि प्रयत्न देखील असा असेल की आज या श्लोकांच्या आधाराने अत्री मुनींच्या या स्तुतीमधले जे काही माणिकरत्न आपल्याला मिळालेले आहेत त्या आधाराने आपण पुढील चिंतनाच्या दिशेने निघावं. आपण काल बघितलं की जे या मोक्षश्री ह्या दृष्टीने प्रभू रामचंद्रांची भक्ती करतात, त्या भगवंताच्या निजधामामध्ये जाण्यासाठी जे अत्यंत परम उत्सुक आहेत, त्यांच्या परमार्थाची एक दिशा काही औरच असते. या सामान्य जीवांसारखे या मदमत्सरामध्ये लिप्त होऊन ते भगवंताची स्तुती करत नाहीत, त्याचं गायन करत नाहीत. जे या असलेल्या सर्व सामान्य भावनांपासून वेगळे आहेत, ज्यांच्या मनामध्ये कुठलाही संसारिक तर्कवितर्क येत नाही, जे एकांत प्रिय आहेत, जे इंद्रिय निग्रह करू इच्छितात आणि अत्यंत प्रसन्नतापूर्वक अशा पद्धतीने नित्य निरंतर
ते आपलं भजन करत राहतात. अशा संतांना प्रभू रामचंद्र आपलं निजधाम प्रदान करतो. किंबहुना ते प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपाला प्राप्त होऊन जातात. अशा या भगवंताच्या या अंतिम कृपेपर्यंतचा हा प्रवास, त्याच्यासाठी असणाऱ्या या भक्ती साधनांची शुचिता काल आपण बिभीषणाच्या चरित्रातून अभ्यासली. बिभीषणासारखे संत किंवा ज्यांनी म्हणून भगवंताशी अशा पद्धतीने तादात्म्य स्वीकारलंय, त्यांना या भगवंताच्या निजधामामध्ये त्याने स्थान दिलं. आपण भगवंताचं निजधाम, भगवंताचं स्वधाम ह्या गोष्टी अनेकदा ऐकल्या. वाल्मिकी ऋषींनी देखील जी सर्व स्थानं सांगितली त्यामध्ये 14वं स्थान हे भगवंताचं निजधाम आहे. काय आहे भगवंताचं निजधाम? किंबहुना या निजधामाशी जो तद्रूप झालेला आहे तो वेगळेपणाने त्या धामाचं वर्णन करू शकेल का? जिथं वेगळेपण आहे, जिथं द्वैत आहे, तिथं मुळातच आपण त्या निजधामाशी एकरूप नाही हे स्पष्ट होतं. परंतु त्यामध्ये देखील अत्री मुनींनी या निजधामाशी एकरूपत्व स्वीकारून त्या अनुभूतीला या लीलेमध्ये आमच्यासारख्या सामान्य भक्तांसाठी शब्दबद्ध केलेलं आहे. आपण देखील अनेक लोकांच्याकडे गेल्यानंतर सांगतो ना, अहो त्यांचं घर असं आहे, त्यांच्याकडे अशा वस्तू आहेत, इतकं सुंदर वातावरण आहे, तिथं असलेले वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपण लोकांना सांगतो, कारण आपण तिथं त्याचा अनुभव घेऊन आलेलो आहोत. परंतु भगवंताच्या निजधामाचा अनुभव आमच्यासारख्या सामान्य जीवांना नाही. आणि त्यामुळं आम्हाला या संतांच्या या स्तुतीपर असलेल्या शब्दांचं बोट धरून भगवंताच्या निजधामाची व्याख्या करावी लागते. काय आहे रामाचं हे निजधाम? गोस्वामीजी अत्री मुनींच्या स्तुतीमधून आपल्याला आता भगवंताच्या स्वरूपाचा हा प्रांत शब्दांच्या आधाराने सांगत आहेत. या शब्दांच्या आधाराने या सर्व गोष्टींचा विस्तार जरी कितीही केला ना सज्जन हो, तरी देखील अमृताचे गुणधर्म लिहिण्यासारखा हा प्रकार आहे. जोपर्यंत अमृत आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत आपल्याला अमरत्व येत नाही. त्याच्याविषयी कितीही जरी चर्चा केली तरी त्या आधाराने अमरत्व आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. परंतु निदान या जन्मामध्ये त्याच्या गुणधर्मांचं चिंतन करून तरी मनामध्ये थोडासा आनंद प्राप्त करायला काय हरकत आहे? आणि त्यामुळं अत्री मुनींनी या भगवंताच्या निजधामाचे जे गुणधर्म सांगितलेले आहेत ते या स्वरूप दर्शनाच्या आधाराने आपण थोडेसे समजून घेऊया. बघा, प्रभू रामचंद्रांचं रूप समोर आहे आणि या रूपाचं भजन केल्यामुळं निष्काम झालेल्या साधकाला भगवंत आपलं स्वधाम प्रदान करतो. अशा या रूपापासून स्वरूपापर्यंतचा हा टप्पा. आणि गंमत अशी आहे की जरी स्वरूप दर्शन झालं तरी देखील संत या रूपाचं भजन मात्र सोडत नाहीत बरं का. बघा, समर्थांचं चरित्र काय, श्री महाराजांचं चरित्र काय, शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताच्या नामाचा हव्यास, त्याचं भजन, त्याचं गुणगान हेच या संतांचं जीवन होतं. जर ते स्वरूप साक्षात्कारी होते, जर ते स्वरूपाशी तदाकार होते, तर मग या रूप भक्तीचा, या सगुण भक्तीचा खरं हात सोडायला हरकत नव्हती. परंतु सज्जनो, ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आमची ही सर्व ज्ञानपूर्व भक्ती चाललेली आहे. या भक्तीतून आत्मज्ञान, आणि आत्मज्ञानाच्या पश्चात काय, तर पुन्हा तोच ज्ञानोत्तर भक्तीचा प्रवास. अत्री मुनींच्या या ज्ञानोत्तर भक्तीचा हा प्रांत. आणि त्यामुळं त्यांनी या भगवंताच्या स्थानाला 2 पातळीवरून आम्हाला वर्णन करून सांगितलेलं आहे. बघा, पहिला शब्द काय आहे? तमेक अद्भुतम प्रभुम निरीहमीश्वरम विभुम. प्रभू,
आपण एक अद्वितीय आहात, अद्भुत आहात प्रभू. आपण सर्व समर्थ आहात, इच्छारहित ईश्वर आहात. भक्तीच्या पातळीवरती देखील याचा एक अर्थ आहे आणि ज्ञानाच्या पातळीवरती देखील त्याचा एक अर्थ आहे. प्रभू आपण एकमेव आहात, याचा अर्थ भक्तीच्या पातळीवरती भगवंताच्या शिवाय दुसरं काहीच या जगामध्ये नाही, अशी भक्ताची अनन्यसाधारण भूमिका होणं. भक्तीमध्ये भगवंत सोडून या विश्वामध्ये इतर काहीच नाही, याची स्पष्ट जाणीव होणं म्हणजे भगवंत एक भगवंत हे या भक्तीच्या पातळीवरती सिद्ध झालेलं तत्व आहे. शब्दाच्या आधाराने राम सोडून या जगामध्ये दुसरं काहीच नाही हे सांगणं फार सोपं आहे. आज मी सकाळी सहज स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती यांनी ज्या या मानस गुढार्थ चंद्रिका लिहिलेल्या आहेत, ज्याचा आपण मधून मधून संदर्भ घेत असतो, त्यांचं या सर्व गुढार्थ चंद्रिकांच्या आधी त्यांनी एक परिशिष्ट लिहिलेलं आहे. अत्यंत चिंतनीय, अत्यंत अभ्यास करण्यासारखं ते परिशिष्ट आहे. कदाचित ते परिशिष्ट वाचणं हे देखील एका जन्माचा अभ्यास होईल, एवढा विस्तार स्वामी प्रज्ञानानंदांनी त्यात केलाय. मी त्या विस्तारामध्ये आत्ता जात नाही, परंतु त्यामध्ये सुरुवातीला स्वामी प्रज्ञानानंदांनी त्यांना भेटलेल्या एका अद्भुत अवलियाचं चरित्र लिहिलेलं आहे. मला वाटतं स्वामी गंगादास असं त्यांचं नाव आहे, जे इतिहासाच्या मध्ये कुठं शोधायला गेलं तर सापडणार नाही. या बोईसर मध्ये पालघरच्या जवळपास त्यांचं वास्तव्य असायचं. जेव्हा स्वामी प्रज्ञानंदांनी त्यांना सर्वप्रथम पाहिलं तेव्हा हातामध्ये केवळ एक मानसचा छोटासा मूळ गुटखा, एक लंगोटी आणि एक चिमटा, अखंड धुनी पेटवलेली असे हे उघडबंब साधू, आणि सतत मानसचं स्मरण, चिंतन, गायन चाललेलं आहे. कोणीही आलं की त्याला भजनाला लावायचे, अखंड चौपाया गात असायचे. सगळं मानस मुखोद्गत होतं आणि हळूहळू त्यांचा सहवास घडत गेला. फार सुंदर चरित्र आहे. आणि नंतर स्वामींना 8 वर्ष या संताच्या पायाशी राहण्याचं सद्भाग्य मिळालं. अनेकदा त्यांच्याबरोबर ते एकांतामध्ये कुठेतरी वनामध्ये जायचे आणि त्यामधला एक सुंदर अनुभव माझ्या स्मरणामध्ये आला की भगवंत सोडून या विश्वामध्ये कोणी नाही हे म्हणणं सोपं आहे, परंतु आचरण तर गंमत अशी झाली की हे वनामध्ये त्या साधूंच्या बरोबर गेले. त्यांचं वय त्यावेळेला तरुण होतं आणि साधूंनी इकडं तिकडं बघितलं आणि रात्र झालेली पाहून एका झाडाच्या आडव्या अशा बुंध्यावरती ते सहज शांतपणे झोपून गेले. स्वामी प्रज्ञानानंदांना मात्र काही केल्या झोप लागेना, कारण त्या वनामध्ये इतके मोठे मोठे मच्छर होते की त्या मच्छरचा दाह सहन करण्याच्या पलीकडचा होता. यांच्या उघडबंब अंगावरती देखील ते मच्छर येऊन बसत होते, चावत होते, परंतु हे अगदी शांत जसेच्या तसे. आणि थोड्या वेळातून फक्त मुखातून त्यांच्या शब्द आले, अरे मेरे राम लल्ला, ऐसे मच्छर के रूप में आके आज क्यों सता रहा है? आना है तो अपने मूल रूप में आओ और देखो, अगर आपने मुझे रात भर ऐसा ही जगाया तो कल मैं आपका भजन कैसे करूंगा? आपको भजन चाहिए ना, आपको भजन बहुत प्रिय है ना. असं म्हणून क्षणभर जातो नाही तोपर्यंत स्वामी प्रज्ञानानंद म्हणाले ते मच्छर त्या मिनिटानंतर कुठं गायब झाले, एकही मच्छर रात्रभर आला नाही. म्हणजे साध्या डासाबद्दल देखील तक्रार नाही, त्यामध्ये देखील राम रूप पाहणं काय भक्तीचं परमोच्च रूप आहे. तमेक अद्भुतम प्रभुम, तूच एक आहेस, तूच एक आहेस. या सर्व रूपांमध्ये तूच नटलेला आहेस. हे भक्तीचं परमोच्च अवस्था आणि आत्मज्ञानाची अवस्था म्हणजे जिथं केवळ आणि केवळ हे निश्चळ परब्रह्मच उरतं आणि हे सर्व सगुण साकार या मिथ्या रूपाने
असूनही दिसेनासं होतं. अशा निश्चळ परब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर तिथं द्वैतच उरत नाही आणि त्यामुळं त्या अवस्थेमध्ये देखील एकरूपत्व आहे आणि भक्तीच्या अवस्थेमध्ये देखील एकरूपत्व आहे. या डोळ्यांनी दिसणारं हे जग हे माईक आहे. भक्ताच्या जीवनामध्ये या माईक जगतामध्ये जे या प्रकृतीचे नियमांनी सर्व काही बांधलं गेलेलं आहे, त्यामध्ये भगवंताची भक्ती करताना असे काही अद्भुत प्रसंग घडत असतात की त्या अद्भुत प्रसंगांना या तार्किक बुद्धीच्या आधाराने मोजमापच करता येत नाही. आपण श्री महाराजांच्या चरित्रामध्ये अनंत प्रसंग बघितलेले आहेत की जे अद्भुत आहेत. आणि जो या आत्मज्ञानाच्या भूमिकेतून या निश्चळ परब्रह्माशी एकरूप होतो, त्याला देखील या अद्भुत असलेल्या सच्चिदानंद अवस्थेचा हा एक सुंदर आनंद सागरच जणू काही प्राप्त होऊन जातो. अशा या अद्भुत अवस्थेला देखील भक्तीचं आणि ज्ञानाचं दोन्हीही अंग आहेत. या भगवंताचं हे सर्व समर्थ रूप हे आत्मज्ञानाचं एक प्रतीक आहे. कारण आत्मज्ञानी संत हा या संपूर्णपणे देहाला भगवंताच्या इच्छेवरती सोडून देतो. तो सर्व समर्थ आहे, त्याला जसं ठेवायचं असेल तसं तो ठेवेल. या भूमिकेमध्ये आत्मज्ञानी संत संपूर्णपणे भगवंतावरती विसंबून राहतो आणि या जगाकडून आता त्याला काही पाहिजेच नाहीये. कारण की जिथे या जगाचं मिथ्यत्व समजलेलं आहे, तिथे या जगाकडून आता अपेक्षा ती कुठली आहे. आणि भक्त देखील या असलेल्या भगवंतावरती आपला सर्व भार सोपवून जर मागायचं असेल तर केवळ आपल्या एका रामाकडे मागीन. या भूमिकेमधून या सर्व समर्थ रामाच्या भोवतीच आपलं मन अखंड ठेवतो. प्रभू रामचंद्रांचं हे स्वधाम इच्छारहित आहे. कारण जो या अद्वैताशी तदाकार झाला त्याला स्वतःची इच्छाच राहिली नाही. तिथं मन नावाची गोष्टच नाही. त्यामुळे मनामधून कल्पना येणं, इच्छा येणं, या गोष्टींना या अद्वैतामध्ये स्थान नाही. तर भक्तीच्या परमोच्च अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र भगवंताचं एक व्यक्त रूप आहे समाधान. त्या समाधानाने जीवाला असं काही भरून टाकतात की आता वेगळं मागणंच काही उरत राहत नाही. अशी इच्छारहित अवस्था भक्ताला प्रभू रामचंद्रांच्या भजनातून प्राप्त होते. आणि या स्वधामाशी तद्रूप झालेल्या या अद्वैतामध्ये भक्त हा मनच उन्मन झाल्यामुळं इच्छारहित होतो. भक्तासाठी या समस्त विश्वाचा स्वामी म्हणजे प्रभू रामचंद्र राहतो. तर अद्वैतामध्ये त्याच्या पलीकडे दुसरं कोणीच नाही. अशा या भगवंताचं सर्व व्यापक रूप या ज्ञानी सत्पुरुषाला जाणवत असतं. प्रभू रामचंद्रच जगद्गुरु आहेत. प्रभू रामचंद्रच सनातनी नित्य आहेत. प्रभू रामचंद्र हेच या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असलेले केवळ स्वरूप स्थितीने आहेत. या सर्व अनुभूतीच्या गोष्टी आत्मज्ञानी संताला, ज्याने या भगवंताच्या स्वधामामध्ये आपला निवास केलेला आहे, या सर्व गोष्टी त्याच्या अनुभवाच्या आहेत. परंतु भक्तासाठी मात्र तूची ब्रह्मा, तूची विष्णू, तूची उमाकांत, तूची माझे सकळ दैवत, असा हा राम त्यांच्यासाठी त्यांचा सद्गुरू होतो. हा रामच त्यांच्यासाठी जणू काही सनातन होतो. सनातन याचा अर्थ जो काळाच्या उद्गम बिंदूच्या आधीपासून आहे. आणि भक्ताला देखील भजन करता करता स्वतःचा विसर पडतो. ना त्याला भविष्य राहतं, ना त्याला भूतकाळ राहतं. या वर्तमानामध्ये देखील स्वतःचं अस्तित्व या भजनामध्ये हरवून बसलेला हा भक्त खऱ्या अर्थाने त्यावेळेला या भगवंताचं सनातनपण काय आहे ते अनुभवत असतो.
सत्व रजतमाच्या पलीकडे गेलेलं हे मानवी मन भगवंताच्या या रूपाशी आपलं हे मन असं काही घट्ट बांधून राहतं की पुन्हा या संसारामध्ये येऊन या त्रिगुणांची रंगपंचमी तो खेळत नाही. आणि आत्मज्ञानी तर या नित्य तुर्यातीत अवस्थेमध्येच आहे. अशी ही परब्रह्माची केवळ निश्चळ स्थिती आत्मज्ञानी संत अनुभवतात. आणि भक्त देखील या सगुणाची उपासना करता करता त्या स्थितीशी स्वाभाविकपणे तद्रूप होत असतात. आत्मज्ञानी संताला या स्वधामाची जाणीव राहते, कारण की तो त्याच्याशी तद्रूप झालेला आहे. तर इथं भक्ताला त्या स्थितीची नेणीव आहे. त्याला कळत नाहीये, त्याला विलक्षण आनंद होतोय, परंतु त्याला या स्थितीलाच परब्रह्म म्हणतात याची अजूनही अनुभूती नाही. हा एवढाच एक सूक्ष्म फरक आहे सगुण भजनामध्ये आणि निर्गुण निराकाराच्या स्थितीला प्राप्त करण्यामध्ये. अशा या प्रभू रामचंद्रांचे हे स्वधाम. अत्री मुनी म्हणतात की प्रभू, ज्याच्या मनामध्ये अत्यंत भाव आहे, जो उत्कट भावनेने आपलं भजन करतो, त्याच्यासाठी हे स्वधाम अत्यंत प्राप्त होणं सुलभ आहे. परंतु जो आपल्यापासून नित्य विन्मुख आहे, जो विषय लंपट आहे, ज्याला आपल्यापासून मिळणाऱ्या सुखाची अपेक्षा आहे, आपण त्याला नको आहात, अशा कुयोगासाठी, अशा विषयी पुरुषांसाठी हे स्वधाम, त्याची भूमिका स्वप्नामध्ये देखील येणं हे त्याच्यासाठी अत्यंत अवघड आहे. प्रभू, आपण भक्तांसाठी कल्पवृक्ष आहात. कल्पवृक्ष हे देखील खरं तर प्रभू रामचंद्रांसाठी उपाधी ही छोटी पडते, कारण की कल्पवृक्षाच्या खाली बसलेल्या मनुष्याला स्वतःहून काहीतरी मागावं लागतं. परंतु भगवंताच्या भजनामध्ये रत झालेल्या भक्ताला स्वतःची इच्छाच काही राहत नाही आणि त्यामुळं भगवंतालाच जणू काही त्याची सर्व काळजी घ्यावी लागते. योगक्षेमं वहाम्यहम, हे जे आपण ऐकत आलेलो आहोत गीतेचं वचन, त्याप्रमाणे भगवंत त्या भक्ताचा योगक्षेम कसा करावा याचा विचार करू लागतो. कल्पतरू कधी त्याच्या पायाशी बसलेल्या जीवाचा विचार करत नाही की ह्याला मी काय करावं. परंतु प्रभू रामचंद्रांचा जो खरा आश्रित आहे, ज्याचं मागणं संपलंय, ज्याला केवळ भजन हाच जीवनामध्ये आता एक उद्देश राहिलेला आहे, अशा त्यांच्या भक्ताची काळजी घेणारा हा कल्पवृक्षापेक्षा देखील श्रेष्ठ प्रभू रामचंद्र आहे. आणि त्यामुळे समर्थ माऊली एका श्लोकामध्ये आपल्याला किती सुंदर सांगून जाते की मना राम कल्पतरू कामधेनु. राम कल्पतरू आहे, राम कामधेनु आहे. अरे इतकंच नाही, निधी सार चिंतामणी कायवानो. सर्व प्रकारच्या निधी आहेत प्रभू रामचंद्रांची भक्ती म्हणजे. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असं जे आपण हनुमंताचं गायन करतो, तो हनुमंत प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी बसलेला आहे. त्यामुळे सर्व निधीचं सार हे रामभक्तीमध्ये आहे. आणि रामभक्ती कशी आहे? निधी सार चिंतामणी कायवानो. चिंतामणी देखील त्याच्या पुढे फिका पडावा, असं हे रामाचं रूप कल्पतरू कामधेनु सर्व प्रकारच्या निधी आणि चिंतामणीपेक्षा देखील श्रेष्ठ आहे. त्यामुळे भक्त जर आज काही भगवंताकडे मागत असेल तर भगवंत त्याचा देखील पुरवठा करतो. ज्या भक्ताला स्वतःला काही मागायचं आता इच्छाच उरली नाही, अशा भक्ताचा योगक्षेम देखील तो चालवतो. आणि त्याचबरोबर त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये संपूर्ण इच्छारहित अवस्थेपर्यंत त्याला नेत नेत त्याला स्वतःच्या स्वधामामध्ये नेतो. अशा या सुखरूपामध्ये नेऊन ठेवतो जिथे या कल्पवृक्ष कामधेनूंची देखील गरज लागत नाही. गोस्वामीजी म्हणतायत की असा माझा प्रभू रामचंद्र आहे, ज्याचं केवळ नित्य भजन
हे एकमेव साधन आहे त्याच्या प्राप्तीसाठी. जो सुखाने आनंदाने त्याच्या चरणांचं सेवन करेल, त्याचं नित्य भजन करेल, त्याचं नित्य नामस्मरण करेल, त्याच्या भोवतीच आपलं मन अखंड ठेवेल, त्याला या सर्व गोष्टी देण्याची जबाबदारी जणू काही प्रभू रामचंद्रांकडे लागते. सज्जनो, जीवनामध्ये केवढं मोठी क्रांती आहे हो ही. फक्त ही क्रांती शब्दाच्या आधाराने बोलून कोणाचा विश्वास बसणार नाही. या गोष्टी आपण स्वतः अनुभवल्या पाहिजेत आणि स्वतः अनुभवण्यासाठी भगवंताची भक्ती करणं हा एकच उपाय आपल्याकडे आहे. तुम्हाला ज्या मार्गाने योग्य वाटेल त्या मार्गाने तुम्ही प्रभू रामचंद्रांशी स्वतःचं मन जोडा. मग ध्यान मार्गाने जा, ज्ञान मार्गाने जा, कर्म मार्गाने जा की भक्ती मार्गाने जा, परंतु आपल्या हृदयामध्ये, आपल्या हृदयाच्या सिंहासनावरती केवळ प्रभू रामचंद्र आणि सीताजी यांचंच चिंतन अखंडपणे जर आपण करत राहिलो, आपल्या मनाला जर त्यांच्याशी जोडून ठेवलं, तर या ज्या सर्व अवस्था अत्री मुनींनी सांगितलेल्या आहेत त्या सर्व अवस्था तुमची वाट पाहतायत सज्जनो. अत्री मुनी त्यामुळं अंतिम टप्प्यामध्ये प्रभू रामचंद्रांना म्हणतात की अनूप रूप भूपतीम नतोह मुर्विजापतीम प्रसीद मे नमामि ते पदाब्ज भक्ती देही मे. प्रभू, मला आता एकच गोष्ट कळतीये की आपल्या चरणांशी संपूर्ण शरणागत होऊन राहणं हेच मानवी जीवनाची कृतार्थता आहे. त्यामुळे हे स्वामी, हे पृथ्वीपते, हे जानकीनाथ, मी आपणाला शरण आलेलो आहे. मी आपणास मनोभावे प्रणाम करतो. आपण माझ्यावरती प्रसन्न व्हा. स्वामी, माझं काही मागणं नाही, फक्त मला एकच म्हणायचं आहे की आपण मला आपल्या या चरण कमलांची भक्ती प्रदान करा. बघा केवढं मोठं सूत्र आहे की हे जे भक्तीचा पुरुषार्थ करणं, हे जे आव्हान आपण या स्तुतीमधून ऐकत आहोत, ती भक्ती प्रदान करणं हे देखील भगवंताची कृपा असल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. बिनु हरी कृपा मिलही नाही संता. भगवंत जेव्हा आम्हाला भक्ती प्रदान करतो, जेव्हा त्याला असं वाटतं की या जीवाचं आता कल्याण करायला हवं, त्यावेळेला भगवंत आमच्या जीवनामध्ये सद्गुरूच्या रूपाने प्रवेश करतो आणि मग तो सद्गुरू आम्हाला भगवंताचं भजन कसं करायचं याची कला शिकवतो. आमच्याकडून ती भजनाची सेवा घडवून घेतो आणि ते भजन मार्गी आम्हाला लावून प्रभू रामचंद्रांच्या अति निकट जाण्याची एक संधी या जन्मामध्ये मिळवून देतो. त्यामुळे ही सर्व काही त्याची कृपा आहे. त्यामुळे जर भगवंताकडे काही मागायचंच असेल तर एकच गोष्ट मागावी की भगवंता, मला तुझ्या या निर्मळ भक्तीचं तू वरदान दे. येन केन प्रकारेण मला तुझ्या चरणांशी तू बांधून ठेव. मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये रे. तूच माझ्या हृदयामध्ये वसावे आणि तुझ्या चरणी प्रेम उत्पन्न होईल असे करावे. संपूर्ण करते पण मरत तेव्हाच शरणागतीचा उदय होतो. मी तुझी एवढी भक्ती केली म्हणताच या मी मुळे झालेल्या सर्व या साधनाचे कष्टच आपल्या हातात राहतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये या भगवंतालाच आपण विनवणी करावी आणि तो आपल्याकडून करून घेत आहे याच भूमिकेमध्ये आपण राहावं. मला आपल्या चरणकमलांची भक्ती प्रदान करा. सज्जनो, अशा रीतीने आपण या 11 श्लोकांमधून रूप ते स्वरूप हा प्रवास समजून घेतला. भगवंताच्या भक्तीचं हे एक विलक्षण वरदान काय आहे त्याची सर्व अंग आपण बघितली आणि त्यामुळे अत्री मुनी शेवटच्या टप्प्यामध्ये 12व्या श्लोकामध्ये म्हणतात की पठन्ति ये स्तवम इदम नरादरेण ते पदम व्रजन्ति नात्र संशयः त्वदीय भक्ति संयुतः.
अशा या भगवंताची भक्ती जर आपल्या हृदयामध्ये यावी असं तुम्हाला मनापासून वाटत असेल तर अत्री मुनी म्हणतात की या स्तुतीचं तुम्ही अत्यंत आदरपूर्वक पठण करा, प्रेमाने पठण करा. मी जे स्तुतीचे तुम्हाला पूर्वपीठिका सांगितली की स्तुती म्हणजे या संत हृदयाची संवेदना आहे, तिचं प्रगटीकरण आहे. त्या भूमिकेतून अत्यंत प्रेमाने या स्तुतीचं तुम्ही पठण करा. त्या भक्तांना ही स्तुती, हे शब्दच या अत्री मुनींच्या तपस्येच्या मुळे, हे शब्दच त्यांना या भगवंताच्या स्वधामापर्यंत जणू काही एखाद्या लहान लेकराला कडेवरून घेऊन जावं त्याप्रमाणे या स्तुतीचे शब्द भगवंताच्या स्वधामामध्ये तुम्हाला नकळतपणे घेऊन जातील. अत्री मुनी म्हणतात याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. व्रजंती नात्र संशय, कणभर देखील संशय माझ्या मनामध्ये नाही. या स्तुतीमध्ये या संतांच्या तपस्येची, त्यांच्या अनुभूतीची समस्त ऊर्जा सामावलेली आहे. त्यामुळं आपण त्या उत्कटतेने, प्रेमाने या स्तुतीचं गायन करावं आणि त्या परमपदापर्यंत नेण्याची जिम्मेदारी या संतांकडे लागते बघा. मग अशा रीतीने अत्री मुनींनी प्रभू रामचंद्रांची अत्यंत मनापासून ही स्तुती गायलेली आहे. बिनती करी मुनी नाई सिरू कह कर जोरी बहोरी. मुनिवर यांनी विनंती केली, नतमस्तक झाले आणि आपले दोन्हीही हात जोडून अत्री मुनी प्रभू रामचंद्रांना म्हणतात की हे प्रभू, मी या क्षणी आता अत्यंत उत्कट भावनेने आपल्या चरणी शरणागत झालो खरा, परंतु ही बुद्धी अत्यंत फसवी आहे. हे मानवी मन कधीही तुमच्या चरणांपासून नकळतपणे दूर होऊन जातं. त्यामुळं मी आपणास केवळ एवढीच प्रार्थना करतो, चरण सरोरुह नाथ जनी कबहु तजय मती मोरी. माझी बुद्धी, माझी मती आपल्या चरण कमलांपासून कदापिही विचलित होणार नाही, असंच मला वरदान द्या. एवढं वरदान आपण मला प्रदान करा. अत्री मुनींनी खऱ्या अर्थाने रामभक्तीचं हे जणू काही आम्हाला बीजच या स्तुतीमधून समजावून सांगितलेलं आहे. अशा रीतीने सज्जनो, आपण या अत्री मुनीचा, स्तुतीचा हा यथामती गुरुकृपेने थोडासा परामर्श घेतला. आता या पुढील अनुसया माता आणि सीता देवीच्या या संवादाचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.